नमस्कार, हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला मग आज आपण बनवणार आहोत उपासाचे थालीपीठ. उपासाचे थालीपीठ आपण साबुदाणा आणि भगरचे बनवणार आहोत. आपण इथे साबुदाणा 1 तास भिजून घेतलेला आहे, भगर 1 तास भिजून घेतलेली आहे. थालीपीठसाठी आपण कोथिंबीर घेतलेली, बटाटा घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. चला मग आता आपण भगर मिक्सीमध्ये काढून घ्यायची. भगर आपण आता मिक्सीमधून काढून घेतलेली आहे. आपण आता यामध्ये भगर टाकून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. यामध्ये आता दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. बटाटे आपण कुस करून घ्यायचे आहेत. बटाटे आपण कुस करून घेतले आहे. आता यामध्ये आपण हे टाकून द्यायचे आहे. यामध्ये आता आपण जिरं टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता चटणी टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची. आता आपण याला एकजीव करून घ्यायचं आहे. आपण आता हे सगळं बेटर एकजीव करून घेतलेलं आहे. चला आता आपण याचं थालीपीठ बनवून घेऊ. पॅन पण ठेवलेला आहे आपण आता थालीपीठ बनवण्यासाठी. आपण याचा आता गोळा बनवून घेतलेला आहे. चला आता आपण याला तव्यावरती पण थालीपीठ आता बनवून घेतलेलं आहे. आता आपण याला झाकून घेऊ. आपण आता याला झाकून घेतलेला आहे. 5 मिनिटासाठी आपण आता याला होऊ द्यायचं आहे. आपण आता थालीपीठला पलटी करून घ्यायचं आहे. थालीपीठ आपलं आता रेडी झालेलं आहे. चला आता आपण याला डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आपण आता आपलं थालीपीठ डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे, मऊ झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. आणि आपण गूळ चटणी बटाट्याची आपण चटणी बनवलेली आहे उपवासासाठी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.